एकता असंघटित संघटनेकडून स्वातंत्र्य दिन साजरा. स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान विसरता कामा नये. साहित्यिक मिलिंद इंगळे. मूर्तिजापूर येथे एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन मूर्तिजापूरच्या वतीने तसेच ग्रामीण पत्रकार संघ यांच्या मार्फत 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिन अति उत्साहात साजरा करण्यात आलाय. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर प्रकाश टाकण्यात आलाय. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामीतून मुक्त झालाय आणि एका नव्या स्वतंत्र भारताचा जन्म झालाय. म्हणूनच हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या देशाचे स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अशा असंख्य वीरांनी या भूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ते बलिदान विसरता कामा नये. आजच्या दिवशी आपण या सर्व देशभक्तांना आणि सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना कोटी कोटी प्रणाम करूया. फक्त इंग्रजांना देशाबाहेर घालवणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तर आपल्या देशाला समृद्ध करणे हे खरे स्वातंत्र्य आहे. आज आपला भारत तंत्रज्ञान, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. पण तरीही गरिबी, भ्रष्टाचार, प्रदूषण आणि अस्वच्छता यासारख्या समस्यांना नष्ट करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत छोटासा वाटा उचलणे हे आपले कर्तव्य आहे. माजी सैनिक रजत प्रकाश गवांदे व ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद इंगळे उपस्थित होते. माजी सैनिक रजत गवांदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गव्हांदे, ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे, दिनेश भाऊ डोंगरदिवे, संस्थापक अध्यक्ष एकता संघटित बांधकाम मजूर असोसिएशन मूर्तिजापूर गजानन तायडे, तालुका अध्यक्ष जनग्रामीण पत्रकार संघ शाखा मूर्तिजापूर प्रफुल्ल भटकर, जनग्रामीण पत्रकार संघ शाखा मूर्तिजापूर सिद्धार्थ वानखडे, जिल्हा संघटक जनग्रामीण पत्रकार संघ शाखा अकोला पत्रकार नागोराव तायडे, पत्रकार रोहित सोळंके, श्रावणी रोकडे, पार्थ गवडी उपस्थित होते. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी रुपाली लायबर, मूर्तिजापूर.